महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिरपूरमध्ये श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ उद्या पाचकंदील चौकात विराट जाहीर सभा। शिरपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आता उच्चांकावर पोहोचलेला असून शहरात जाहीर सभांचा धडाका सुरू झालाय आणि याच वातावरणात शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठी ताकद दाखवत युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या 26 नोव्हेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले। शहरातील पाचकंदील चौकात बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता ही सभा होणार असून शिरपूरमध्ये श्रीकांत शिंदे यांची पहिलीच प्रचार सभा असल्याने शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गुलाबराव पाटील तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांच्या संयुक्त प्रचारासाठी ही सभा आयोजित केली जाते आहे। निवडणूक जिंकण्यासाठी निर्णायक मानल्या जाणाऱ्या या टप्प्यात या सभेला असलेलं महत्त्व अधिक वाढलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि लोकप्रिय युवा खासदार अशी राज्यभर ओळख असलेले श्रीकांत शिंदे यांच्या आगमनामुळे शिवसेनेचे प्रचाराला नवे मोमेंटम मिळालेला आहे असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे। राज्यभर प्रभावी वक्ता म्हणून ख्याती असलेल्या शिंदेंच्या भाषणातून शिरपूरकरांसाठी काय संदेश दिला जातो आणि नवी कोणती आश्वासने जाहीर होतात आणि शहरातील चुरशीच्या निवडणुकीत ते कसा वेग आणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। यावेळी खासदार कोणत्या स्थानिक प्रश्नांना स्पर्श करतात, शिवसेनेच्या उमेदवारांसाठी कोणत्या विकास प्रकल्पांची हमी देतात याची उत्सुकता विशेषतः तरुण मतदारांमध्ये दिसून येते। नगर परिषद निवडणूक जवळ आल्याने प्रत्येक प्रभागात रंगलेली थेट लढत पाहता या सभेचा आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। शहरात मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाने प्रचार मोहीम वेगाने राबवली असून घराघरात संपर्क, पदयात्रा, कोपरा सभा यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे। आता युवा खासदारांच्या उपस्थितीने या मोहिमेला अधिक ऊर्जा मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिरपूर निवडणुकीवर विशेष लक्ष असून त्यांनी या सभेसाठी स्वतंत्र रणनीती आखल्याची चर्चा देखील राजकीय स्तरावर होते आहे। पाचकंदील चौक परिसरात सभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून मंच, ध्वनी व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रशासन आणि आयोजकांकडून करण्यात आले। शहरातील सर्वच वयाच्या नागरिकांमध्ये विशेषतः युवक आणि महिलांमध्ये या सभेबद्दल उत्सुकता असून श्रीकांत शिंदे काय बोलणार हा सर्वाधिक चर्चेतला प्रश्न ठरतो आहे। सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेनेच्या उमेदवारांना राजकीय पाठिंबा द्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे। शिरपूरच्या राजकीय तापलेल्या वातावरणात होणारी ही सभा आगामी निकालाला कोणते कल देते हे पाहणे आता उत्सुकतेचं ठरणार आहे। सस्नेह जय महाराष्ट्र। शिरपूर शहरामध्ये आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक शिवसेनेचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्या आपल्या शिरपूर शहरात या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव, युवा सेनेचे प्रमुख व युवा संसदरत्न खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भव्य विराट सभा आपली पाचकंदील चौक दुपारी ठीक 1 वाजेला आयोजित केली आहे। तरी आमचं शिरपूर शहरातील सर्व नागरिकांना, आमच्या लाडक्या बहिणींना, सर्व माता भगिनींना विनंती आहे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की उद्या आपण या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी यायचं आहे आणि श्रीकांत शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण जरूर तिथं उपस्थित राहा हे आवाहन आम्ही शिवसेनेच्या वतीनं व पूर्ण आमच्या उमेदवारांच्या वतीनं जाहीर आवाहन करतो।